Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, if we want to face COVID-19 pandemic situation, we must increase our immunity system. What I say? Listen once again. If we want to face COVID-19 pandemic situation, we must increase our immunity system. Here I have used one word, must. In grammatical situation, what do you mean by must? तर या वाक्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेच, जर आपल्याला कोविड-19 हे पेंडामिक सिच्युएशनला फेस करायचं असेल तर आपल्याला आपली इम्युनिटी सिस्टम इन्क्रीज करणं मस्ट आहे. मस्ट ग्रामरमध्ये मस्ट म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत वन ऑफ द इम्पॉर्टंट मॉडल ऑक्झिलरी वर्ब दॅट इज मस्ट. मस्ट हा सहाय्यकारी क्रियापद किंवा त्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हटलं जातं. त्याचा यूज कशा प्रकारे केला जातो वाक्यामध्ये, इंग्लिशमध्ये. सो ऑल दिस थिंग्स वी आर गोइंग टू लर्न इन दिस व्हिडिओ. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, सो टुडे वी शॅल लर्न अबाउट मस्ट. What do you mean by must, or what is the meaning of the word must, and how to use this word in a sentence? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रामरमध्ये जो मस्ट हा शब्द आहे, ज्याला की मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स किंवा त्याला सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब हा आहे, त्याचा नेहमी सेंटेन्समध्ये यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव गिवन हिअर सम सेंटेन्सेस. इथे मी काही वाक्ये दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, वी मस्ट ओबे द रूल्स. Let's see the second sentence. You must read and write at home. Soldiers must obey orders. You must not play on the road. सो या वाक्यामध्ये मस्टचा यूज केलेला आहे. हेल्पिंग वर्ब आहे एवढं माहिती आहे, पण त्याचा मिनिंग काय होतो? वी मस्ट ओबे द रूल्स. आपण नियम पाळलेच पाहिजेत, नियमांचं पालन केलंच पाहिजे. म्हणजेच काय, मस्ट काय दाखवतो इथे? सी द नेक्स्ट सेंटेन्स. यू मस्ट रीड अँड राईट ॲट होम. तुम्ही घरी वाचन आणि लिखाण करणं आवश्यकच आहे, गरजेचंच आहे. सोल्जर्स मस्ट ओबे ऑर्डर्स. सैनिकांनी ऑर्डर, त्यांना जी ऑर्डर किंवा कमांड दिलेली आहे त्याचं पालन केलंच पाहिजे. यू मस्ट नॉट प्ले ऑन द रोड. तुम्ही रस्त्यावरती खेळलं नाही पाहिजे. तर इथे मस्टचा मिनिंग काय दाखवतो? तो मस्ट मीन्स, मस्टचा अर्थ आपण असं घेऊ शकतो, नेसेसरी. मिनिंग काय होईल? नेसेसरी. आणखीन काय? व्हेरी इम्पॉर्टंट. ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन. सो सांगण्याचा उद्देश, मस्ट हा जो मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो वाक्यामध्ये नेसेसरी, एखादी गोष्ट आवश्यकच आहे, खूप इम्पॉर्टंट आहे ते करणं, किंवा ती ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन. ऑब्लिगेशन आणि कंपल्सरी लिटल बिट सेम आहे, म्हणजे ती कंपल्सरीच आहे, अनिवार्यच आहे. सो या अर्थाने मस्टचा मिनिंग होतो. नाव हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क इन द एक्झामिनेशन. आता आपण वाक्यामध्ये मस्ट म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो तो आपल्याला समजलेला आहे. ओके, आता आपण बघूया हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क इन द एक्झामिनेशन. या मस्टसाठी, मस्ट यूज करण्यासाठी वाक्यामध्ये एक्झाममध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो ते आपण बघूया. नाव वी शॅल सी हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क फॉर युझिंग द मॉडल ऑक्झिलरी वर्ब मस्ट. मस्टचा यूज करण्यासाठी एक्झाममध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो तो आपण बघूया. एखादं वाक्य किंवा सेंटेन्स दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल, इट इज नेसेसरी फॉर यू टू टेक अ ब्रेक फ्रॉम द जॉब.
कळते? हे सेंटेन्स आहे आणि पुढे ब्रॅकेटमध्ये किंवा त्याच्या अगोदर लिहिलेलं असेल रीराईट द सेंटेन्स, हे वाक्य परत लिहा यूजिंग मॉडल ऑक्झिलरी वर्ब, मॉडल ऑक्झिलरी वर्बचा यूज करून, की असा मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणता, शोईंग, तो दाखवतो. काय दाखवतो? एखाद्या वेळेस इथे ऑब्लिगेशन शब्द असेल किंवा कंपल्शन असेल किंवा नेसेसिटी असेल, तिन्हीपैकी एक असेल. म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असा यूज करा की तो मॉडल ऑक्झिलरी वर्ब ऑब्लिगेशन दाखवणार असेल किंवा कंपल्शन दाखवणार असेल किंवा नेसेसिटी. अर्थ आपण बघितला, ऑब्लिगेशन, कंपल्शन, नेसेसिटी म्हणजे एखादी गोष्ट अनिवार्य आहे, नेसेसरी आहे, गरजेचंच आहे. मग तो दाखवणारा वर्ड कोणता आहे? मस्ट. हे तर आपण बघितलेलंच आहे. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात, ऑब्लिगेशन, कंपल्शन, नेसेसरी हे जर शब्द आले ना की लक्षात ठेवायचं आहे की हा जो अर्थ आहे तो मस्ट या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा किंवा हेल्पिंग वर्बचा तो मिनिंग आहे. म्हणजे आपल्याला मस्ट यूज करायचा आहे. आता हे सेंटेन्स दिलेलं आहे, इट इज नेसेसरी फॉर यू टू टेक अ ब्रेक फ्रॉम द जॉब. त्याच्यामध्ये मस्ट कुठे यूज करणार? आपल्याला समजलं की मस्ट यूज करायचं आहे, कारण ऑब्लिगेशन दाखवणारा, कंपल्शन दाखवणारा एकच वर्ड आहे, तो म्हणजे कोणता? मस्ट. पण नेमका कुठे यूज करणार या सेंटेन्समध्ये ते बघण्यासाठी मी ज्या स्टार्टिंगला जे वाक्य दिलं होतं, वी मस्ट ऑबे द रूल्स, जर या वाक्याचं आपण निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल सहाय्यकारी क्रियापद मस्ट आहे, ऑक्झिलरी वर्ब. ओके, त्याची जी प्लेस आहे सेंटेन्समध्ये ती कुठे आहे? वी हा सब्जेक्ट आहे आणि ऑबे हा वर्ब आहे, क्रियापद. म्हणजे जे काही हेल्पिंग वर्ब असतात ते सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये येतात. त्यांची जागा कुठे असणार आहे? सब्जेक्ट अँड वर्बच्या मिडलला असणार आहे. त्याच्या ठिकाणी दुसरे कुठलेही शब्द नसणार. आता हे वाक्य बघूया. इट इज नेसेसरी फॉर यू. इट इज नेसेसरी फॉर, आता नेसेसरी हा शब्द मस्टचा मिनिंग झाला, म्हणजे हा शब्द काय करायचा? इट इज नेसेसरी फॉर हा काढून टाकायचा. आता इट इज नेसेसरी फॉर यू टू टेक अ ब्रेक फ्रॉम द जॉब. आता इथे यू हा सब्जेक्ट आहे आणि टेक हा का आहे? वर्ब आहे. कळते? अ ब्रेक फ्रॉम द जॉब. मी काय म्हटलेलं आहे की मस्ट कुठे यूज करायचं आहे? सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये. नेसेसरी हा शब्द सुरुवातीचे काय दाखवतो? या मस्टचा मिनिंग दाखवतो, म्हणून हे आपण काढून टाकणार आणि सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये काय यूज करणार? मस्ट यूज करणार. म्हणजे आन्सर काय होईल बघा, यू मस्ट टेक ब्रेक फ्रॉम द जॉब. काय यूज केलं, कसं यूज केलं समजलं? हे शब्द का काढले? कारण या शब्दाचा जो अर्थ आहे गरजेचा तो मस्टमध्येच आहे, पण ते घ्यायचं गरज नाही. मग आणि सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये, सब्जेक्ट कोणता? यू आणि टेक काय आहे? वर्ब. त्याच्यामध्ये आपण मस्ट लिहिलं, म्हणजे हे आन्सर झालं. यू मस्ट टेक अ ब्रेक, टेक ब्रेक फ्रॉम द जॉब. सी द वन मोर एक्झाम्पल. दे हॅड टू पे अटेन्शन ड्युरिंग द मीटिंग. मीटिंगच्या वेळी त्यांनी लक्ष देणं गरजेचंच आहे. इथे मस्टचा यूज करायचा. सपोज आपल्याला यूज द वर्ड ऑक्झिलरी वर्ब मस्ट अँड रीराईट द सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये मस्टचा यूज करून ते वाक्य परत लिहा असं म्हटलं तर कुठे यूज करणार सांगा? हां, तर आपला रूल काय आहे? सब्जेक्ट आणि वर्ब. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? दे. वर्ब कोणता आहे? पे. पे अटेन्शन, पे म्हणजे लक्ष देणे. मग त्याच्यामध्ये शब्द कोणते आलेले आहेत? हॅड टू. ते घेण्याची गरजच नाही. जेव्हा सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये फक्त मस्टच येईल, बाकी कोणतेही शब्द नसणार. मग आन्सर काय होईल? दे मस्ट पे अटेन्शन ड्युरिंग द मीटिंग. कळलं? सो या प्रकारे आपण मस्टचा यूज करू शकतो.
काय झालं? सो आय विल गिव्ह यू मोर एक्झाम्पल्स. आणखीन काही एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला हा टॉपिक क्लिअर होईल. ऑल राईट, लेट्स सी सम ऑफ अदर्स एक्झाम्पल्स फॉर द युझिंग मस्ट. हिअर आय हॅव गिवन वन सेंटेन्स. इट इज नेसेसरी फॉर यू टू ऑबे द लॉज. कशा प्रकारे यूज करणार? आता सांगितल्याप्रमाणे इट इज नेसेसरी फॉर, हा जो अर्थ आहे गरजेचा आहे, हा अर्थ मस्टमध्ये आहे म्हणून तो काढून टाकणार. सब्जेक्ट कोणता आहे? यू, आणि ऑबे का आहे? वर्ब, आणि त्याच्यामध्ये मस्ट म्हणजे काय आन्सर होईल? यू मस्ट ऑबे द लॉज. ओके, लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. इट इज नेसेसरी फॉर पीपल टू पे द टॅक्स. परत काढून टाकणार. पीपल हा सब्जेक्ट, पे हा वर्ब, आणि त्याच्यामध्ये मस्ट. पीपल मस्ट पे द टॅक्स. लोकांनी टॅक्स भरलाच पाहिजे. अर्थ काय? इट इज नेसेसरी फॉर पीपल, लोकांसाठी गरजेचं आहे टू पे द टॅक्स, टॅक्स भरणं. मीनिंग चेंज होत नाहीये. मीनिंग विल बी ॲज इट इज. हिअर जस्ट वी हॅव यूज्ड द मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स मस्ट. म्हणजे एक लेंदी सेंटेन्स होतं ते शॉर्टमध्ये मस्टचा यूज करून हे सेंटेन्स आपण बनवतो. सी द नेक्स्ट सेंटेन्स. इट इज नेसेसरी फॉर अस, आपल्यासाठी आवश्यक आहे काय? टू अवॉइड, टाळणे. काय टाळणे? स्मोकिंग. स्मोकिंग टाळणे किंवा स्मोकिंग करणं, स्मोकिंग अवॉइड करणं आपल्याला गरजेचं आहे. काय करणार माहिती? हा काढून टाकणार. अस हा सब्जेक्ट आणि अवॉइड हा वर्ब. अस हा सब्जेक्ट म्हणजे काय? जशी प्रथम आणि द्वितीय माहिती आहे, फर्स्ट केस आणि सेकंड केस प्रोनाऊनची. आय, मी, यू, वी, अस, दे, देम. तर याचं जेव्हा आपण स्टार्टिंगला सब्जेक्ट म्हणून घेणार तर तो कशामध्ये यूज होणार? वी. ओके, वी मस्ट अवॉइड स्मोकिंग. सो या प्रकारे we can use the word model auxiliary verb must in a sentence. Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.